नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये राया गेलेला पाहून घरातील सर्व रत्नपारख्यांना मोठा धक्का बसलेला असतो। माई ह्या रायाला मांडीवर घेतात आणि खूप रडू लागतात। त्यांना वाटत असते की हे एक स्वप्नच आहे, पण राघव माईंना म्हणतो की माई हे स्वप्न नाही, आपला राया खरंच आपल्याला सोडून गेला। तेव्हा घरातील सर्वजण खूपच रडत असतात। रत्नाकर रडतच राघवला विचारतो की राघव हे सर्व झालेच कसे? तर लगेच राघवला झालेला सर्व प्रसंग हा आठवू लागतो आणि त्याला आणखीनच त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। तर राघव हा माईंना म्हणतो की माई, तुम्ही स्वतःला आवरा आणि जेव्हापासून आपल्या रायाचं ही सर्व परिस्थिती झाली तेव्हापासून मधू सुद्धा एक शब्द सुद्धा बोललेली नाही। तेव्हा माई मधूला म्हणते की मधू, हे सर्व काय होऊन बसले? आता तर कुठे तुमच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली होती। मधू मात्र काही बोलत नसते, ती फक्त एकटक अशी शांत रायाकडेच बघत असते। तेव्हा काकू मधूजवळ येते आणि मधूला विचारते की मधू, तू ठीक आहे ना? तर लगेच मधू ही रागाने सिंधूकडे बघत असते। तर मधू लगेच रडतच सिंधूला म्हणते की सिंधू, तूच रायाला बाहेर पाठवले होते आणि तुझ्यामुळेच हे सर्व झाले, तुझ्यामुळेच आज माझा राया गेला। मधू म्हणते की हो, हे सर्व तुझ्यामुळेच झाले। तर सिंधू रडतच मधुताईला समजावते की मधुताई, माझ्यामुळे काही झालेले नाही, हे सर्व त्या कांतामुळे घडले। तर लगेच मधू ही रागाने सिंधूच्या कानामागे देते। तर ते सर्व बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मधू सिंधूला म्हणते की कांता कुणामुळे आपल्या आयुष्यात आला? तुझ्यामुळेच। आणि आमचा झालेला नवीन संसार सुरू पाहून ते तुला देखवले नाही आणि तूच रायाला या माझ्यापासून दूर केले, म्हणून मधू रागाने सणासण अशा सिंधूच्या कानाखाली देत असते। राघव मधूला आवरण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र मधू काही ऐकत नसते आणि मला हात सुद्धा लावायचा नाही, आता तरी कुठे आमच्या संसाराला सुरुवात झाली होती आणि आमच्यामध्ये कुठे प्रेमाचे नवीन नाते सुरू झाले होते, मात्र ह्या सिंधूला हे पाहवले नाही, म्हणून तिने माझ्या रायाला मुद्दाम बाहेर पाठवले। तर ते ऐकून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि इतर सर्वांना सुद्धा। मधू म्हणू लागते की माझ्या रायाची यामध्ये काय चूक होती आणि हिच्या मजनूने माझ्या रायाला कायमचं संपवून टाकले आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हीच मुलगी जबाबदार आहे, असे आरोप ती सिंधूवर करू लागते। सिंधू म्हणत असते की मधुताई, असे काही नाही। तर राजश्री सुद्धा मधूला समजवण्याचा प्रयत्न करते। मधू फक्त हेच म्हणत असते की माझ्या रायाच्या मृत्यूला सिंधू तूच जबाबदार आहे। तेव्हा सिंधू मधूला समजवण्यासाठी तिला पाणी पिण्यासाठी देते, मात्र मधू ही रागाने सिंधूच्या हातातील ग्लास बाजूला फेकून देते। तेव्हा सिंधू ही मधूला म्हणत असते की तुम्हाला मला जितके मारायचे तितके मारा, चूक माझीच आहे, मीच राया भाऊजींना बाहेर पाठवले होते आणि मला जर माहिती असते असे काही होणार तर मी राया भाऊजींना कधीच बाहेर पाठवले नसते, असं सिंधू म्हणू लागते। तेव्हा सिंधू ही मधूला समजावत रायाजवळ रडत येत असते। तर लगेच मधू जोराने ओरडते आणि माझ्या नवऱ्याला हात सुद्धा लावायचा नाही, असं ती सिंधूला म्हणते। मधू म्हणू लागते की अगोदर तू माझ्यापासून राघवला हिरावून घेतले आणि आता रायाला तुला माझा आनंद का देखवत नाही? तू प्रत्येक माझं सुख हिरावून घेत असते। सिंधू मधूला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मधुताई, माझी काही चूक नाही। तर ऋतुराज, रत्नाकर, राजश्री हे सर्वजण मधूला समजावत असतात, मात्र मधू कुणाचे काही ऐकत नसते। तेव्हा मधू रडतच ही रायाजवळ येते आणि रायाला म्हणते की एकदा मला राया तुम्ही राणी म्हणून हाक मारा आणि मला सोडून तुम्ही प्लीज जाऊ नका, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत। आणि ती रायाला म्हणत असते एकदा प्लीज उठा आणि आपण बाहेर फिरायला जाऊ, असं मला म्हणा। म्हणून मधू ही जोराने हंबरडा फोडते। तर मधूचे ते सर्व दुःख पाहून सर्वांना मात्र खूप असं वाईट वाटत असते आणि मधूला त्या दिवशी रायाबरोबर घडलेला सर्व प्रसंग आठवतो आणि ती रायाला म्हणत असते की तुम्ही मला जी आवडती साडी आणली होती ती साडी मी घातली आहे आणि मी तुमच्यासाठी किती छान तयार झाले आहे, असे ती रडतच रायाला म्हणत असते। आणि मधूचे ते दृश्य पाहून माईंना अचानक चक्कर येते आणि त्या चक्कर येऊन खाली पडतात। तर लगेच सर्वांना आणखीनच धक्का बसतो। तेव्हा सिंधू पळतच जाते आणि माईंचा पंप घेऊन येते। तर राघव कसंबस माईंना शुद्धीवर आणतो आणि रुक्मिणीच्या गळ्यात पडून माई खूप रडत असतात। माई म्हणू लागतात की माझं पोटाचं लेकरू आणि माझा पोटचा गोळा मला सोडून गेला, मी आता कुणासाठी जगू, असं ते म्हणून खूप रडू लागतात। आणि ते सर्व दुःख पाहून सिंधूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू सुद्धा चक्कर येऊन खाली पडते। तेव्हा राघव हा जोरात सिंधूच्या नावाने ओरडतो आणि सिंधूला उचलतो आणि रूम मध्ये घेऊन जातो।
तेव्हा रत्नाकर हा रडतच ऋषभला सर्व अंत्यविधीची तयारी करण्यासाठी सांगतो, तर ऋषभ रडतच बाहेर पडतो आणि काकू ह्या माईंना रूममध्ये चालण्यासाठी सांगत असतात. माई काही ऐकायला तयार नसतात आणि मी माझ्या रायाजवळच थांबणार असं ते सर्वांना म्हणतात. तर काकू ह्या माईंना म्हणतात की माई, तुम्ही राणीचा जरा विचार करा, त्या पोरीकडे बघून तुम्ही स्वतःचं दुःख आवरा, तिने कुणाच्या तोंडाकडे बघायचे. तर माई रडतच मधूकडे बघत म्हणत असतात की या पोरीची यामध्ये काय चूक होती आणि माझ्यासाठी माझा राया किती होता आणि आता या मुलीने कुणाकडे बघून जगायचं. तिनं तिचं सर्व आयुष्य माझ्या रायासाठी हे सुरू केले होते. तेव्हा काकू ही रेश्माला माईंना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते. तेव्हा काकू मधूला सुद्धा तिचं दुःख आवरायला लावते आणि राणीला शांत करत असते. तर लगेच मधू म्हणत असते की काकू, तुम्ही प्लीज मला माझ्या रायापासून उठू नका, मी रायापासून कुठेही जाणार नाही. त्यानंतर इकडे डॉक्टर ह्या सिंधूला चेक करत असतात. राघव विचारतो की सिंधूला अशी चक्कर अचानक का आली, सिंधूला या अगोदर अशी चक्कर कधीच आलेली नव्हती. तर डॉक्टर सांगतात की तुमच्या घरामध्ये आज परिस्थिती काय आहे याची मला जाणीव आहे, पण आणि तुमच्यासाठी एक आनंदाची सुद्धा गुड न्यूज आहे. तर लगेच डॉक्टर सांगतात की सिंधू आता आई होणार आहे. तर ते ऐकून राघव, राजश्री यांना मात्र खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस मधू आपल्या रूममध्ये तिथून जात असते. तर मधूला हे सर्व ऐकल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो आणि तेव्हा मात्र सिंधूला राया शेवटच्या क्षणी जे काही बोललेले असते की लवकरच तुमचे बाळ या जगामध्ये येऊन द्या, मला त्याचे खरंच खूप लाड करायचे होते, ते सर्व क्षण तिला आठवू लागतात. सिंधूला ते आठवून खूपच असे वाईट वाटत असते. सिंधू रडत असते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.